लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. या चारोळींमधून कवीने माय मराठीचा अभिमान दाखवला आहे. भाषा म्हणजे संवादाचे माध्यम. कमीत कमी 1500 वर्षापासून आपले पूर्वज या भाषेतून बोलत आहेत, भाषेला समृद्ध करत आहेत. महाराष्ट्रातली प्रत्येक आई आपल्या बाळाला मांडीवर घेऊन दुधाबरोबरच भाषा पाजत आहे आणि तिथेच होतं या माझ्या मराठीचं अमृत. खरं तर मराठी ही इंडो युरोपियन भाषाकुळातील एक भाषा आहे, पण भारतातील प्रमुख 22 भाषांमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी मराठी महाराष्ट्राची मातृभाषा, प्रथम भाषा. तर गोव्यालाही मराठीचा गोडवा असल्यामुळे मराठी सहभाषा आहे. महाराष्ट्रात जगातून कोणीही आला तर तो मराठी होतो. मराठीतून संस्कार आणि मराठी संस्कृती ह्या जगात भारी आहेत. ऋषींच्या संतांच्या मराठी वाणीतून साक्षात परमेश्वर दाखवला. सुख दुःख आनंद जगणे हे सगळं मराठी भाषा आपलं होऊन सांगते, तेव्हा ती आईच्या ममतेची प्रचिती देते. ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी मराठीची सुंदरता दाखवत आहे. लोक कलाकारांच्या शब्दांमधून मराठी सजते, तेव्हा ती इतिहास घडवते. शूरवीरांच्या धमन्यांमधले रक्त जेव्हा उसळले तेव्हा मराठी माय बोलत होती. शिवरायांच्या मावळ्यांना शाहिरीतून, मराठी शब्दातून लढण्याची प्रेरणा देत होती मराठी. शिवकाळात अशक्त झालेल्या माय मराठीला शिवरायांनी पुन्हा अभिमानाने उभा केली. मराठी बोलणारा मराठा, मग कोणताही धर्म जात असो. मराठा स्वराज्य स्थापन करून महाराजांनी मातृभाषेला मुकुटमणी चढवला. ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, चित्रपट, नाटक ह्या सर्वच माध्यमांमध्ये मराठी अभिमानाने मिरवत आहे. संत तुकोबाचे अभंग, नामदेवाचे अभंग, चोकोबाचे अभंग, जनाबाई, गोरा कुंभार अशा अनेक संतांचे अभंग आजही मराठीच्या अमृतामाला पाजतात. थोर समाजसुधारकांनी मातृभाषेच्या साहाय्याने समाजाला दिशा दिली. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तशी ती अगोदरपासूनच होती, पण कायदेशीर दर्जा मिळाला आहे याचा आनंद आहे. आपली मातृभाषा आहे म्हणूनच कधी कधी मराठीची काळजी वाटते. ती हिमालयाच्या उंचीची सह्याद्रीसारखी मजबूत आहेच, पण ती नाराज मात्र आहे. माझ्या माय मराठीला तिची पोरे दुसऱ्या भाषेला दत्तक द्यायची नाहीत. माय मराठीचं प्रेम तिच्या लेकरांवर अविरत आहे. इंग्रजी भाषेचं मराठीवर होत असलेलं अतिक्रमण म्हणजे भविष्यातील आपल्या मुलांच्या संस्कार आणि संस्कृतीवर होत असलेलं अतिक्रमण आहे. भाषा कोणतीच वाईट नाही, पण आपली कोणती आहे तिचे जतन, तिला सांभाळणे, तिच्यावर प्रेम करणे हे आपलं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नाही अशा माणसांचा टक्का वाढत आहे. इंग्रजीच्या अतिमोहजाळात अडकून मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवून परदेशात पाठवलं जातं. मुले तिथेच राहत आहेत. आई वडिलांची सेवा, देशसेवा हे शब्द देखील त्यांना माहिती नाहीत. नात्यांची ओळख नाही, कर्तव्याचं भान नाही. शेवटी मातृभूमीलाच तो परका होतो. या आपल्या मातृभाषेसाठी आपण काय करू शकतो? तर आपण मराठी शाळा जिवंत ठेवायलाच नव्हे तर कधीच बंद पडू नयेत म्हणून काम करायला पाहिजे. इंग्रजी यायलाच पाहिजे या अंधश्रद्धेतून बाहेर पडायला हवं. जगातील अनेक प्रगत देशात इंग्रजी भाषा येत नाही, त्यांची प्रगती थांबली नाही हे पटवून देणं गरजेचं आहे. मराठीतून सर्व व्यवहार, मराठी विषय सक्तीचा, महाराष्ट्र शासनाच्या कर्मचारी, मराठी नेते, पदाधिकारी यांची मुलं मराठी शाळेतच ही सक्ती गरजेची आहे. प्रत्येक वर्षी प्रकाशित होणारी पुस्तके वाचून आपण आपलं ज्ञान वाढवायला हवं. वाचन संस्कृती जिवंत राहिली पाहिजे. ग्रंथ निर्मिती व्हायला हवी. नवलेखांना अर्थसहाय्य करून त्यांच्या ग्रंथ निर्मितीला मदत होणे गरजेचे आहे. ग्रंथालयांची संख्या वाढायला हवी. शासकीय संस्था बालभारती प्रत्येक वर्षी 9 कोटी पुस्तके छापते. यातून मराठी भाषेचा दर्जा वाढवण्यासाठी तो विषय आईला सांभाळण्यासारखा असायला हवा. ते आपलं कर्तव्य असायला हवं. मराठी भाषेसाठी विविध संस्थांनी हा विषय समाजकार्य म्हणून हाती घ्यायला हवा. शेवटी सुरेश भटांच्या चारोळींनी थांबते. आमच्या मनामनात रंगते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमच्या नसानसात नाचते मराठी, आमच्या रगारगात दंडते मराठी. धन्यवाद.